जिरवा साहेब मधल्या काळामध्ये आदिवासींसाठी तुम्ही मोठं आंदोलन केलं. त्या मंत्रालयातून जाळ्यांवर कुदलात, त्याच्यावर तुम्ही सगळं ते जी भरती होती ती थगी थांबवण्याची मागणी केली. तिच्यावर काय झालं आता त्या भरतीचं? ज्या दिवशी आंदोलन केलं, म्हणजे आंदोलन मी लगेचच आंदोलन केलं असं काही नाही. एक 2-4 वर्षापासून मी सातत्यानं त्याचा प्रयत्न करत होतो, पण ते कुठं त्याचा निर्णय होत नव्हता. आणि थोड्या दिवसांनी आचारसंहिता लागणार आहे असं सगळ्या राज्यभर झालं. जी मुलं आहेत ती बिचारी तिष्ठत होती का पेसा भरती. त्यांच्या एक्झाम झाल्या होत्या, ते मेरिटला आले होते, फक्त त्यांचे आदेश दिले जात नव्हते. का जे पालघरमधून काही OBC त्या पेसाच्या विरोधात होते. आणि मग मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब होते, 2-4 वेळा झालं उद्या करू, परवा करू, 4 दिवसांनी करू, पण ते थोडंसं टाळलं जात होतं असं नाही, पण ते कार्यवाही होत नव्हती. म्हणून त्या दिवशी आम्ही 4-5 आमदारांनी ठरवलं का बाबा आता काही ना काही करायचं. म्हणून 1 तारखेला का 2 तारखेला आम्ही कैलासवासी पिचड साहेब त्यांना बोललो का साहेब ह्या असं असं होतं आहे, आपण एक सरकारला अगदी शांततेच्या मार्गाने एक आंदोलन करू. म्हणून पहिल्या दिवशी आम्ही आंदोलन केलं गांधी पुतळ्याच्या समोर. पिचड साहेब स्वतः होते त्या, आणि सगळे बाकीचे आम्ही सगळे आमदार होतो. त्या दिवशी आम्हाला येऊन आश्वासन दिलं, 5 मंत्री आले, आम्हाला घेऊन गेले, शिंदेसाहेबांच्या समोर बसवलं, आणि आज संध्याकाळपर्यंत तुमचा निर्णय करतो असं म्हणून झालं. त्याच्यावर 4-5 दिवस गेले. आम्ही समजू शकलो का ती कुठंतरी ती कायदेशीर बसवण्याच्या दृष्टीनं पुढं जात असेल. आणि त्याच दिवशी कॅबिनेट होती. आम्हाला वाटत होतं का कॅबिनेटवर तो निर्णय आज होणार, म्हणून आम्ही अगोदर भेटलो. तर त्याच्यावर कोणी गांभीर्यानं घेतलं नाही, म्हणून अचानक तो आंदोलनाचा पवित्रा थोडासा जास्तच ओर झाला. पण त्याच रात्री 2:30 वाजेपर्यंत सगळं जे आर तयार होऊन आणि फक्त CM साहेबांच्या सही वाचून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्याच मुलांना कंत्राटी मानधनी पद्धतीनं गव्हर्नमेंटच्या कंत्राटवर मुलांना घेतलं. मुलं समाधानी आहेत. आता आमचं चालू आहे का आता कायम करा. तर कदाचित थर्ड पार्टी कंत्राट राहिला असतं तर भरोसा कमी, पण हे गव्हर्नमेंटचंच कंत्राट आहे, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येणार नाही. जिरवे साहेब, चला आदिवासींसाठी तुम्ही आंदोलन केलं.